त्यांना पण सहन करावं लागतं. तो तो एक बॅलन्स असायला हवा. गोड मुलगी झाली. नोटीस करत असून पण त्या सोडून दिल्या. हॅलो गाईज, कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही सगळे खूप मस्त असाल. आज रात्रीचं सगळं आवरून मी हा व्हिडिओ शूट करायला बसलीये, कारण एकतर मी लॉंग व्हिडिओ शूट करायला युट्यूबचे खूप लेट केलंय, सिरियसच घेतलेलं नाहीये. आणि आज म्हटलं नाही, कसलीच कारणं चालणार नाही, काही झालं तरी बसायचं. जसं की तुम्हाला माहितीये की मी माझ्या युट्यूब चॅनलवर स्टोरी टेलिंग सुरू करतेय. माझ्या थंबनेल वरून तर तुम्हाला आयडिया आली असेल, त्यावर क्लिक करूनच तुम्ही इथे आलाय. तो सगळी स्टोरी मी नोट करून घेतलीये प्रॉपर, कारण ही स्टोरी माझ्या एका फ्रेंडच्या काकांची आहे. सो कुठलाच पॉईंट मिस व्हायला नको, यामुळे मी सगळं आधी नोट डाऊन करून घेतलंय. स्वतःचे असेल तर कसं पटपट सगळं आठवतं आणि काही मिस झालं तरी आपण नंतर कव्हर करू शकतो, पण मला यामध्ये काहीच मिस करायचं नाहीये. पॉईंट पॉईंट सगळं बोलायचंय. सो मी सगळं नोट करून घेतलंय, सो कुठे काही विसरले की लगेच पाहता येईल म्हणून. सो लेट्स बिगिन विथ दी व्हेरी व्हेरी सिरियस स्टोरी. मागच्या व्हिडिओमध्ये मी स्त्रियांवर होत असलेल्या अन्यायावर बोलले, ज्यावर माझं मत काय, त्यांना काय काय सहन करावं लागतं, या सगळ्या गोष्टींवर बोलले. पण याच नाण्याची दुसरी पण एक बाजू आहे, ज्या बाजूवर पुरुषांवर पण अन्याय होतात, त्यांना पण सहन करावं लागतं त्यांच्या बायकोचं. बऱ्याच साऱ्या नात्यामध्ये किंवा लग्नामध्ये, त्या रिलेशन मध्ये अशा गोष्टी असतात. एक तर स्त्रीचा म्हणजे बायकोचा नवऱ्यावर डॉमिनन्स असतो किंवा नवऱ्याचा बायकोवर डॉमिनन्स असतो, हे की पूर्णपणे चुकीचे. दोघांचं नातं आहे तर तो एक बॅलन्स असायला हवा. दोघांना पण इक्वल व्हॅल्यू, इक्वल मान असायला हवा, तर ते कुठं नवरा बायकोचं नातं आहे, तर ते कुठे चांगलं नातं आहे. पण साईडली अशा गोष्टी नसतात समाजात. आपली जी स्टोरी आहे ती माझ्या एका फ्रेंडने तिच्या काकांची माझ्यासोबत शेअर केली. सो मी तिचं रिअल नाम रिव्हील नाही करणार आहे. सो लेट्स कॉल हर अनु. सो आधी मी अनुच्या फॅमिली बद्दल तुम्हाला थोडंसं सांगते. सो अनुचे पप्पा धरून ते 3 भाऊ होते आणि त्यांना अजून 2 बहिणी होत्या. सो या फॅमिलीमध्ये अनुचे पप्पा जे होते ते सगळ्यात मोठे होते आणि ज्या काकांची स्टोरी आपण आज ऐकतो ते सगळ्यात लहान होते. सो आता या काकांचं लग्न होईपर्यंत अनु बरीच मोठी झाली होती. सो तिला ते लग्न चांगलं आठवते. काकी पण ते सांगते त्याप्रमाणे त्यांच्या जवळच्याच गावातली होती आणि आपल्याकडे जसं असतं ना, मध्यस्थी असतात काही लग्न जमवायला वगैरे, अशाच एका मध्यस्थाने त्यांचं ते लग्न जमवलं होतं. सो अनुच्या काकांविषयी सांगायचं राहिलं, त्यांचं चांगलं शिक्षण झालेलं होतं आणि ते एका शाळेवर शिक्षक म्हणून जॉबला होते आणि त्या काळाप्रमाणे त्यांना पगार पण चांगला भेटत होता. सो त्यांचं लग्न जमायला तर काही अडचणी येत नव्हत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुची काकू जी होती ती काही तिचं शिक्षण झालं होतं, पण ती काही जॉबला किंवा शिक्षिका वगैरे असं काही नव्हती. पण मग अनुच्या काकांनी पाहिलं की दिसायला वगैरे छान आहे मुलगी आणि घर सांभाळणारी त्यांना हवीच होती. सो मग त्यांना मान्य होतं. मग त्यांनी ते लग्न एकदम छान पार पाडलं. दोन्ही पण साईडने सगळे खुश होते आणि त्या वेळेप्रमाणे ते लग्न पण एकदम मस्त झालं. सो आता लग्न झालं आणि सुरुवातीचे काही वर्ष म्हणजे 2 वर्ष एकदम छान गेली आणि त्यांना एक गोड मुलगी झाली. मग त्यानंतर मुलगी झाल्या जसं आपण पण आईकडे आरामाला जात असतो 3-4 महिने असं. सो तिची काकी पण आईकडे तिच्या आरामाला गेली आणि त्यानंतर पुन्हा रिटर्न आली आणि त्यानंतर मग काही नोटीस करायला त्या काकांनी काही सुरुवात केलं की ती असं तिचा स्वभाव जरा वेगळा चेंज झालाय काही, म्हणजे विनाकारण चिडचिड करतीये, रागराग करतीये, छोट्या मोठ्या गोष्टींवरूनच भांडत बसतीये. तर त्यांना वाटलं की बेबी झालंय आता, कामाचं पण सगळं व्याप वाढलाय, सो तिची चिडचिड होत असेल म्हणून त्यांनी त्या काही गोष्टी नोटीस करत असून पण त्या सोडून दिल्या. मग असेच बरेच दिवस गेले. ती मुलगी पण, त्यांची मुलगी छोटं बाळ ते 1 वर्षाचं झालं आणि तरी पण हे कधी असं कधी तसं चालूच होतं. म्हणजे काही दिवस ती काकी खूप चांगली असायची आणि काही दिवस भलतच वागायची, उगीच चिडचिड करायची, उगीच भांडणं करायची घरात. मग तिच्या नवऱ्याने म्हणजे अनुच्या काकांनी काय नोटीस केलं की ही काय करतीये, एकदम नीट असते, मूड वगैरे छान असतो हिचा, आणि तिच्या आईचा कॉल झाला की लगेच हिचा मूड चेंज होतोय, ही जास्त चिडचिड करतीये, रागराग करतीये एकदम, म्हणजे काहीतरी होतंय हिला. 3 वेळा त्यांनी असंच नोटीस केलं. 1-2 वेळा त्यांनी असंच चॅटिंग पण आणि कॉल पण असे त्यांचे 1-2 वेळा त्यांनी ऐकले की ते काहीतरी भरून द्यायचं ट्राय करते काकीची आई. सो मग काकांनी काय केलं, त्यांच्या बायकोला म्हणजे अनुच्या काकीला समजावून सांगण्याचा ट्राय केला की हे बघ, संसार आपल्या दोघांचा आहे, ऍक्च्युअल इथे काय घडतंय हे फक्त आपल्या दोघांना माहिती, आपले प्रॉब्लेम आपल्याला माहितीये, भले तू तुझी आई आहे पण काही झालं ते थर्ड पर्सन आहे, त्यांना एवढं माहिती नाहीये डीप मध्ये जाऊन की नक्की काय होते. सो आपले काही जे काही प्रॉब्लेम असतील ते आपल्याला सॉर्ट आउट करायचे, आपल्यालाच संसार पुढे न्यायचा आहे. आता या सगळ्यात एक छोटासा इन्सिडेंट अनुने शेअर केलाय, जो की त्यांचं बेबी झाल्यावर घडला होता. सो मग जेव्हा बेबीची 5वी असते, म्हणजे 5वा दिवस असतो, तेव्हा जो आपण आपल्याकडे कार्यक्रम वगैरे असतो 5वीचा, त्यावेळी ऑब्व्हियसली मुलीची आई म्हणजे त्या बाळाची आई तिच्या आईच्या घरी असते त्यावेळी. सो मग इकडून अनुचे काका आणि अनुच्या काकांच्या घरचे वगैरे सगळे अनुच्या घरचे बाळासाठी एक सोन्याची अंगठी करून गेलते आणि त्यात बाकीचे कपडे आणि खाऊ वगैरे तर असतच. मग त्यांनी हौसेने ती अंगठी करून नेलती आणि मग ती अंगठी वगैरे पाहून अनुची जी काकी होती त्या काकीची आई उगीच रुसून बसली की नाही, तिला नाही आवडलं. मग फक्त अंगठीच का आणली, एक चैन आणायची ना, अजून कुठं आम्हाला आणायची होती, स्वतःच्या मुलीलाच तर आणायची होती, बाई अशी कशी ही माणसं, असं वगैरे तिने
तिच्या काकूला ती बोलली. आता हे सगळं नंतर कळालं यांना. पण मग ती तिथे गेलेल्या पाहुण्यांशी जे काही इकडून गेलते त्यांच्याशी नीट बोललीच नव्हती. अजिबात अशीच नाराज होऊन एका साईडला बसली होती. हे सगळं सगळ्यांनी नोटीस केलं. नक्की अंगठी केलती का चैन केलती, पण दोन्हीतलं एकच केलतं. हे अनुला नक्की आठवत नाहीये की नक्की काय केलतं, पण एक राहिलं होतं आणि त्यावरूनच तिची आई रुसून बसली. अजून इथे एक गोष्ट अनुने सांगितली की तिची काकी तर खुश दिसत होती, की तिला वाटलं की छान एवढी हौसमौस झाली, कपडे आले बाळाला, इतकं सगळं केलं यांनी, तर तिला छान वाटलं. आणि अचानक ते सगळे घरी आले नंतर आणि मग अनुच्या काकांना फोन आला आणि त्यावरून ती भांडायला लागली. काय झालं, तुम्ही तर एवढंच घेऊन आले, काय ती चैन का नाही आणली करून, फक्त अंगठीच घेऊन आले, काय आपलेच तर बाळ होतं, तुम्हाला हौस नाहीये का, हे नाही का, ते नाही का, यावरून ती भांडायला लागली. मग काका बोलले ही तर तिथे एकदम खुश दिसत होती आणि अचानक आता 2 दिवसांनी हिला कसं काय हे सगळं आठवलं आणि काय झालं अचानक, आम्ही इकडे आल्यावरच काय झालं, लगेचच या टॉपिक वरती भांडायला लागली. तर मग अनुच्या काकांनी असंच बोलता बोलता काढून घेतलं. तर मग ती काकी बोलते की हा, माझ्या आईचं पण असंच म्हणणं आहे की काय झालं, की काय झालं असतं, केलं असतं तर थोडी पण हौस मौस नको का. मग काकांच्या ते लक्षात आल्या सगळ्या गोष्टी की काय झालंय नक्की, की तिच्या आईनेच तिला भरून दिलंय आणि पहिल्यासारखं ते परत सुरू झालंय. सो मग काकांना हा काही वाद पुढे वाढवायचा नव्हता. मग ते काय बोलले की ठीक आहे, तू इकडे आली ना की तुझ्या पसंतीने एकदम आपण सगळं करूयात. आणि त्यांनी इकडे आल्यावर ते सगळं केलं पण. त्यानंतर ती काकी पण इकडे आली, बाळाला घेऊन इकडे आली काकांकडे, म्हणजे अनुच्या घरी राहायला. त्यानंतर काही दिवस परत असं तसंच चालू राहिलं आणि नंतर मग हळूहळू हे सगळं वाढतच गेलं खरं तर. मग एक दिवस काय झालं, अशीच भांडणं सुरू झाले आणि तिच्या काकीने म्हणजे कशावरून पण हट्ट करायला लागली की असं ते तसंच पाहिजे बाळाला. म्हणजे त्यांच्या मुलांच्या बाबतीचे निर्णय, म्हणजे बाळाच्या बाबतीचे निर्णय पण तिकडून काही सांगितलं जायचं त्यानुसारच घेतलं जायचे, की बाळाला ह्यावेळी असं पाहिजे, त्यावेळी तसं पाहिजे. तर काका काय बोलले, ठीक आहे पगार आहे मला, पण मग ते असं नाही की असंच उडवायला किंवा असं सगळं करायला आहे. जर घरात गोष्टी आहेत, ठीक आहे, माझं बाळ आहे, मला उलट त्याची जास्त हौस मौस हवी अशी वाटते. पण जर काही गोष्टी आहेत तर त्या डबल डबल कशाला हव्यात उगीच विनाकारण. आणि आपल्याला आपला पैसा आपल्याला माहिती किती आपल्याकडे, किती येतोय, किती जातोय, काय, तर आपण ठरवू ना आपल्या बाळाला काय घ्यायचं काय नाही. ते तू उगी दुसऱ्यांचं ऐकून त्या गोष्टीवरून हट्ट करतेस, भांडतेस, त्याचा काही उपयोग नाही. झालं एक भांडण. सो मग अशीच भांडणं, छोटी मोठी भांडणं होत गेली आणि एकदा एक खूप मोठं भांडण झालं आणि या भांडणातूनच तिची काकी, अनुची काकी, तिच्या माहेरी आईकडे निघून गेली स्वतःच्या मुलीला घेऊन. आणि मग त्यानंतर म्हणजे लग्नाच्या 4-5 वर्षानंतर हे घडलं. त्यानंतर 2-3 वेळा ती इकडे आली, 2-3 वेळा परत तिकडे गेली, या सगळ्या गोष्टी होत राहिल्या. हे सगळं असंच वाढत राहिल्यामुळे काकी एकदा गेली आणि त्यानंतर ती आता आलीच नाहीये, तिकडेच आईकडेच आहे. आणि तिथे जाऊन तिने अनुच्या काकांवर डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकली. आणि अनु सांगते तिचे काका खूप सभ्य माणूस, इतका शांत माणूस, कधी राग जरी आला किंवा सोबत भांडण जरी झालं तरी आवाज वाढवून किंवा एखाद्याला शिवीगाळ सुद्धा त्यांनी कधी केली नाही. आणि एखाद्यावर हात उगारणे किंवा एखाद्याला मारणे ही लांबचीच गोष्ट आहे खूप. हे सगळं वाढून आता डिवोर्स पर्यंत गेलंय आणि मागच्या 3-4 वर्षांपासून ही केस चालू आहे. आणि या सगळ्यात झालेली वाईट गोष्ट म्हणजे अनुच्या काकांना त्यांच्या त्या छोट्या मुलीला भेटता येत नाही किंवा बोलता येत नाही. कधी कधीच भेटणं होतं, कॉलवर पण जर बोलायला गेलं, कॉल जर केला तर कॉल रिसीव्ह केला जात नाही. कधी जर कॉल रिसीव्ह केलास तर मग ती मुलगी बाहेरच खेळतीये किंवा झोपली आता, मग अशी कारणं दिली जातात. किंवा कधी चुकून जर त्या मुलीकडे कॉल दिलाच त्यांनी बोलायला तर मग मध्येच बोलता बोलता कॉल कट करून टाकायचा आणि पुन्हा अनुच्या काकांनी कॉल केला तर मग रिसीव्ह करायचं नाही. ह्या अशा सगळ्या गोष्टी आता घडतात. म्हणजे आपण विचार करू शकतो का एखाद्या माणसासोबत ती गोष्टी अशा वाईट होऊ शकतात. त्या एका बापाला त्यांच्या एका छोट्याशा त्या मुलीसोबत बोलता पण येत नाही, तिला भेटता पण येत नाही, कॉलवर पण बोलता येत नाही. जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे तिचे काका चांगले शिक्षक आहेत, सो मग त्यांना पगार पण चांगला आहे आणि हे त्यांना माहिती, तिला, तिच्या काकीला, तिच्या काकीच्या आईला, सगळ्यांना माहिती. सो पोटगी पण आता भारी भक्कम मागितली जाते त्यांच्याकडे. म्हणजे किती वाईट आहे हे सगळं. लग्न म्हणजे तुम्ही काय धंदा समजलाय का? म्हणजे मुलीचं लग्न लावायचं, तिचा भारी चांगला चाललेला संसार उद्ध्वस्त करायचा आणि मग काय नंतर ती आहेत सोन्याचं अंड देणारी कोंबडी. आणि अनु जसं सांगते त्याप्रमाणे तिचे काका तिला सांगतात की त्यांच्या दोघांमध्ये सगळं चांगलं होतं, सगळं तिच्या काकी आणि काकामध्ये सगळं छान होतं, त्यांचं नातं पण छान होतं, काकांचं खूप प्रेम होतं काकीवर, त्यांना कायम तिच्यासोबत संसार करायचा होता, हे सगळं टिकवायचं होतं, शेवटपर्यंत या सगळ्या गोष्टी न्यायच्या होत्या. पण मध्येच हे सगळं कुठून अशी बुद्धी त्यांना सुचली आणि हे सगळं झालं त्यांना पण कळत नाही. आपल्या मुलीचा चांगला चांगला संसार असा उद्ध्वस्त करायचा, त्यात आग लावायची, ती पण फक्त पैशासाठी. म्हणजे मला नाही वाटत सख्खी आई असं, कुठलीच सख्खी आई असं वागू शकते. आता या सगळ्यात झालेल्या भयानक गोष्टी कुठल्या, त्या म्हणजे त्यांच्या काकांना, म्हणजे अनुच्या काकांना चांगला संसार करायचा होता, मुलं बायको ही त्यांची सगळी स्वप्न होती ती सगळी तुटून गेली आणि हे भलतंच टेन्शन त्यांच्या मागे लागलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या त्या छोट्या मुलीला हे सगळं काहीच कळत पण नाहीये आणि ती इतकी छोटी असताना, तिचे वडील या जगात असताना पण ते तिच्यापासून दुरावले. म्हणजे तिला तिच्या वडिलांचं कसलंच प्रेम भेटत नाही. आणि जे की मुलांना, त्या छोट्या बाळाला दोघांचं पण प्रेम हवं असतं, आईचं, वडिलांचं, दोघांचं पण. खूप सिरियस विषय आहे हा आणि लिटरली या केसेस या समाजात वाढत चालल्यात, दिवसेंदिवस खूप वाढत चालल्यात. मुलांना पण खूप सहन करावं लागतंय विनाकारण. म्हणजे इतके दिवस शिकायचं, हे करायचं, लग्नाची स्वप्न पाहायची आणि लग्न झाल्यावर हे सगळं पुढं त्यांच्या येऊन बसतं. म्हणजे मुली जाऊन
भरपूर सगळ्या केस करतात. नंतर तेच लग्न करून बाकीची सगळी स्वप्न तर बाजूला राहिली आणि कोर्टाच्या चक्रा त्यांना माराव्या लागतात. बाकीची पोटगीची ती रक्कम वगैरे ते तर वेगळंच. आणि या अशा काही मुलींमुळे बाकी पण बऱ्याच मुली बदनाम होतात, ज्या की खरंच चांगल्या असतात. त्यांना त्यांचा संसार करायचा असतो. भरपूर काही स्वप्न असतात त्यांची आणि त्यात त्या मुलाचं आयुष्य तर पूर्ण बरबादच होतं ना. म्हणजे त्यांनी लग्न म्हणजे एक चांगलं पवित्र नातं म्हणून लग्न केलेलं असतं आणि तुम्ही काय समजता फक्त पैशाची मशीन किंवा तुमची आई वगैरे असं नाही केलं पाहिजे. कोणी पण सांगताना चांगलंच सांगितलं पाहिजे. प्लीज एकमेकांशी नीट वागा, एकमेकांना प्रेम द्या, छान संसार करा आणि आपल्यामुळे आपल्या मुलांना सफर करावं लागेल असं कोणीच काहीच वागू नका. आणि वागताना प्रत्येकाने विचार करायला हवा यार, प्रत्येकाने जर आपण वागतोय याचा समोरच्या मनावर काय परिणाम होणार आहे, उगीच आपल्याला मजा येते म्हणून काही पण करायचं यात काही तथ्य नाहीये. आणि अनुच्या काकांना खूप ताकद देव या सगळ्यातून त्यांना लवकर बाहेर काढावं देवाने आणि त्यांनी खुश राहावं कायम हीच इच्छा. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुमच्या पण अशा काही स्टोरीज असतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये माझा मेल आयडी देते, त्यावर नक्की शेअर करा. तुमची नावं नेहमी गुपितच ठेवली जातील. मी तुम्हाला काहीतरी खोटं नाव देऊन तुमची स्टोरी सगळ्यांसोबत शेअर करेल. थँक्यू फॉर वॉचिंग आणि खूप खूप प्रेम. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा. आणि या सगळ्यातून मला खूप मोटिवेशन मिळतं. बाय गाईज, काळजी घ्या सगळे, भेटूयात नवीन व्लॉग मध्ये.